आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हो, तुम्ही पुण्यवान? स्वतःवर स्वतः विश्वास तरी हा काय? आणि स्वप्नात तरी बघितलं होतंस का स्वतः पुण्यवान? अरे गावात लोकांचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतंस. माझ्या लग्नात 1000 माणसं पाठवलेलं असते हो. ती खैसुरीली माका माहित नाही. माझ्या पापाशीची जमीन हडप करू बघित होतास माझ्या लग्नाचं निमित्त काढून. गावातला वेतोबाचा उत्सव तुम्ही बंद करू बघित होतास. बिचारा दादा परबाच्या झिलाक नादाक लावून तुम्ही त्याचं घर गिळलास. अहो खय फेडशात ही पापा. तुमका ना नरकात सुद्धा जागा गावाची नाही. आणि काय हो, काय म्हणत होतास? माझ्या गोवा गोळी घालून ठार करतानास? लक्षात ठेवा, माझ्या गोवाच्या केसाक जरी धक्को लागलो ना तर तुमका लाकूड चिरूच्या मस्तीत घालून ना उभो चिरीन, उभो. आणि हा शालगेचा शब्द नाही हा, शालिनी बाई साहेबाचा शब्द. काय? शालिनी बाई साहेबाचा. बघलस, आम्ही एकटे नाही हो. अख्खो गाव असा आमच्या वांगडा तुमका उभो चिरू. भाईसाहेब, काल टीव्हीवर सिंगम बघितलं काय? नाही, लेडी सिंगम. हो, तुमचं आपलं काहीतरीच. आज माझा पाय खोलात असा म्हणा, नाहीतर थयाच हिशोब चुकत केलं असतले. करतले ऐक होत असे. आज न उद्या सगळं हिशोब चुकता करतले. त्या काय एकेका गारेवाले माका कळलं बायकाने तुझ्या तोंडात टाळ पासून तुझी धिंड काढले आणि या तुझ्या दुकानावर बहिष्कार टाकले म्हणे. होय. अरे मग असं गप किती बसलायस? चल त्या बायकांवर केस करू, कोर्टात जाऊ. मी असाय तुझ्या बरोबर. भाई, तू ज्या वालावलकरशी आता बोलतो ना, तो वालावलकर नाही. तुझा मित्र मेलो, मीच ते का मारलोय. काय बोलतोस तू? हा, होय, खराताच बोलतोय. वेतोबाच्या पायावर डोक्या ठेवलंय हे तो वालावलकर संपलो. आणि तुझा काय आता सांगलस ना तर मी काही करूच नाही. जा काय घडला तर माझ्या पापाचा फळ होता आणि आणि मी त्या मान्य केलंय. पापाचं फळ? अरे काय बोलतोय? कळवलंस काय? भाई, मी आजवर तुझ्या प्रत्येक कामात साथ दिलाय. त्यात चुकीचा हा, वाईट हा, ह्या माहीत असून सुद्धा साथ दिलाय. पैशाचं मोह झालो माका, पण वेतोबान माझे डोळे उघडल्या. पैसे किती पण कमवले ना भाई, तरी ते मड्याबरोबर जाणत नाही. हे जाताना शांत मनान जाऊक मिळाला ना की झालं. मी ठरवलंय, 4 पैसे कमी मिळाले तरी चालत, पण कोणाची हाय नको. भाई, ह्याच्या पुढे मका तुझी मैत्री ठेवूक जमाचा ना. नकोच ती. तू तुझ्या मार्गान जा,
माझ्या मार्गाने जाते. हडवलकर असं काय? अरे ऐक, हा सगळ्यांना हाडक्यामुळे होता. तू माझं एक एक दोर कापून टाकता, पण मी हरूच आहे नाही, असो हरूच आहे नाही. समजा मी इथे का, कशासाठी आणि काय कामासाठी आलोय हा प्रश्न तुम्हाला पडलाय. सांगतो. मी बाबू शेट्टी, मुंबईत माझा मोठा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि इथे दादा परबांकडे आलो. दादा परबांकडे? आमची जुनी ओळख आहे. मी आज जो कोणी आहे तो दादा परबांमुळे. काय तसं काय नाही हो, पण काय असा आमच्या गावात इतकी मोठी मोठी माणसं यायची सवय नाही. कोण इला ना की पहिली नजर संशयाची जाता म्हणा, बाकी काय नाही. पण तुम्ही दादा परबांका इतके मानतात त्याच्यावरती सगळा संपला. दादा परबान ज्यांका जवळ घेतल्या त्यांच्यात खोट असूच शकणार नाही. बरं असो, मी दामू अण्णा, ह्यो माझो झील महेश. सख्खो नाही असा, पण सख्यापेक्षा सख्खो असा. आणि ही माझी सून शालिनी, ह्या घरची लक्ष्मी असत. तुम्ही हय कशासाठी इलास ते सांगितलंच नाही. हा, तेच सांगणार होतो. त्या होतानी तुमच्याकडे घर घाण टाकलं? होय, त्यांका पैशांची नड होती, पण त्यांचा तुमच्याशी काय संबंध? त्या खोतानी दादा परबांचं घर हडप केलं आणि मला दिलं. त्या खोताला पैसे पण दिले. त्याच्यासाठीच इथे आलो होतो. इथे येऊन बघतोय तर दादा परबांचं घर त्या खोतानी हडप करून ठेवलेलं. ज्या माणसाच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यायचा त्या माणसालाच घरातनं बाहेर काढू. मग त्या खोताला सांगितलं की बाबा माझे पैसे तरी परत कर. झाली त्याची रडारड सुरू. पैसे नाही आहेत, कुठून देऊ? म्हटलं बाबा तुझं घर दे. घर तुमच्याकडे घाण. आता हे तो खरं बोलतोय का खोटं हे तुमच्याकडे पाहायला आलो. नाही, खोतान सगळं खरंच सांगितला. घर आमच्याकडे गहाणा. ठीक है, निकलता हूं. अमोणा, तुमचा स्वभाव आपल्याला खूप आवडला. दादांबद्दल भरभरून बोलला. म्हणजे जे चांगलं आहे ते चांगलं आहे, पण जे वाईट आहे त्याबद्दल काय बोलला नाही. म्हणजे असंच ना, आपण कोणाबद्दल कशाला काय वाईट बोलायचं. अच्छा आहे शेट्टी साहेब, माका पण तुम्ही आवडला. तुम्ही दुनिया खूप बघलेली असा आणि ह्या तुमच्या बोलण्यातून दिसता. चांगली गोष्ट. चला येतो, निकलता हूं. बाबू शेठ, हा, जेवून गेला असतास तर बरं झालं असता. तशी पण वेळ झालेली सा. अरे नाही, फिर कभी. हा शेट्टी साहेब, हो, नंतर मध्ये अंतर असता. ह्या बघा, तुम्ही इलात ना, जेवून जाया. माझी सून असा ना, सुगरण असा सुगरण. त्याचा हातचा जर तुम्ही जेवलात तर बोटात चाटीत बसतालात. आणि आमच्या कोकणातला जेवण ना एक नंबर. तुम्ही जेवणच जा. होय खरा. आणि भर दुपारच्या वेळ गेलात
असं जेवण सोडून जाऊ नका. हुशार आहे तुम लोग. ठीक आहे. जा जेवणाच्या तयारी. होय. महेश तो सर आम्ही यांका आमची वकार दाखवूया. चल. होय. हा चला पाहुशे. शेट्टी सर. चला. तुका सांगत अगो मी थंय देवळात रवाक होतय ना तेव्हा म्हाका काय वाटा माहित हा, दररोज रात्री वेतोबा गाभाऱ्यातून बाहेर पडता आणि थंय माझ्या बरोबर येऊन जमनेर न्हिजता. हा पण एक हा म्हाका थंय देवळात ना अगदी शांत झोप लागायची. माझ्या मनात कसलोच विचार खाऊक येईना. उलट म्हाका आता खात्री वाटूक लागली म्हाका जेणे जेणे त्रास दिलो हा, त्या सगळ्यांका एक दिवस उपरती होतली. दादा येऊ का पण वालावलकर. अरे ये 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 विचारतेस का. बस 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 थांब तुका पाणी आणते. नाही नको पाणी पिऊनच इथं. बर असं म्हणत बोल काय काम असा. दादा दादा मालावलकर उठ उठ आधी तू उठ उठ बघूया. अरे असं काय करत. बस बस तू बस. शांत हो शांत हो. अरे रडा नको. रडतच कशा. काय झाला. दादा माका माफ करा हो. मी तुमचं गुन्हेगार असे. तुमच्या महादेवाक मीच खोताकडे घेऊन गेलोय. त्याका ह्या घराचा व्यवहार करूचो होतो. माका फक्त मधले पैसे दिसले दादा आणि मोह झालो दादा. माका दादा या सगळं माझ्यामुळे झाला. माका शिक्षा द्यावा दादा. वालावलकर अरे शिक्षा देणारो मी कोण. माझ्या हातात काय नाही. शिक्षा करणारो फक्त तोच. तू त्याच्या पायावर डोक्यात ठेवलंय. त्याच्याकडे तू रडलस. तुका पश्चाताप झालो. हीच तुझी शिक्षा. दादानू अका तुम्ही खरंच माफ केला. होय माझ्या मनात काहीही किंतु परंतु नाही. आता माझा मन हलक्या हलक्या झाल्यासारखे वाटतं दादानू. दादानू मी खूप लोकांका फसवलंय. लोकांमागडे खूप चुकीचं वागलंय मी. पण आता त्या प्रत्येकाची माफी मागायची आम्हाला. ह्याच जन्मात करायचा आणि ह्याच जन्मात भोगायचा. मंडालेहून टिळक सुटताच भारतातील लोकांना खूप आनंद झाला. शिक्षा संपवून टिळक परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. इंग्लंडमध्ये जाऊन तेथील लोकांना त्यांनी स्वराज्यासंबंधीचे आपले म्हणणे पटवून दिले. वालावलकर ये आत ये. बस. खरा तर मीच तुझ्याकडे येणार होते. होय वंदीबाबतचा घडला तर चुकीचाच होता याच्यावर मी ठाम असे. पण काल तुझ्याबाबत जो प्रकार घडलो तो सुद्धा माका पटलेलो नाही. अरे तोंडात काळा फासून गावभर धिंड काढणं ह्या काय सभ्य संस्कृतीचं लक्षण नाही. एखाद्यानं जर मनात काही बाई घेतल्या आणि जीवाचं काय बरा वाईट केल्यानंतर अरे शिक्षा कित्याक असता. माणसाकडून झालेल्या चुकीची तेका जाणीव हो. तेका प्रकाशाच्या मार्गावर हाडूक असतात. अशा शिक्षेन प्रकाशाच्या मार्गावर नाही, माणूस खोल अंधारात जाता रे. वालावलकर
झाल्या प्रकाराबद्दल गावाच्या वतीने मी माफी मागते. मास्तर, तुम्ही खूप मोठ्या मानाचे आहात. वंदी माझ्यापासून पोटूशी रवली, पण त्याचो आळ मी तुमच्यावर घेतलंय. तुमका बदनाम करण्याचं सगळं प्रयत्न केलंय मी. माका भीती वाटा होती की ह्या सगळ्यात माझा संसार तुटा नाही. माका माहिती आहे, तू आणि धकल्या देवळातून पळालास तेव्हाच माका कळला होता. मास्तर, मग आता खूप पश्चाताप होता. तुम्ही जी शिक्षा देशात ना ती मी भोगूक तयार असे, पण मका माफ करा. अरे मी काय माफ करतोय? वेतवान माफ केल्यानं म्हणजे झाला. आणि ऐक, परत असा होक देऊ नको. रे स्त्री म्हणजे शक्ती असता, सगळ्या जगाची शक्ती. चराचरात तिचो वावर असता. तिच्यामुळेच निसर्गाचो व्यवहार चालता. आपण तिचो आदर करू होय, तिचो आशीर्वाद घेऊ होय, तिच्या चरणाशी लीन होऊन जीवनाचो आनंद उपभोगू होय. पण आपण काय करतो? आपण तिच्यावर अंकुश ठेवून बघतो, तिचो फायदो घेऊ बघतो, तिका मुठीत धरूक बघतो, तिच्यावर अधिराज्य गाजवू बघतो. आणि हयच आपल्या अधोगतीची सुरुवात होता. रावलकर, तुका जगण्याची नव्यान संधी मिळालेली असा. छान जग. आणि मका खात्री असा, तुझ्याकडून परत अशी चूक होऊची ना. वहिनी, जेवण खूप सुंदर झाला. वहिनी, मला तर असं वाटतंय की तुम्ही हॉटेल टाकायला पाहिजे. म्हणजे एकदम गर्दी एकदम वाढून जाईल. त्यामुळे ना, तुम्ही बोलले ते एकदम खरं आहे. तुमच्या सुनेच्या हाताला चव आहे. शेट्टी साहेब, आमची वखार कशी वाटली? वखार पण उत्तम आणि वखार चालवणाराही उत्तम. त्यांनी एवढ्या बारीक बारीक गोष्टी मला समजावून सांगितल्या ना की 2 मिनिटं मला असं वाटलं की आता आपण पण वखार टाकू शकतो. शालग्या, तू पण जेवून घे. हा, तुमचं होऊ दे ना, मग हे घेते मी. आता काही महिन्यांमध्ये इथे कोकणात माझे 2 मोठे प्रोजेक्ट चालू होणार. तेव्हा जेवण मला तुमच्याकडनंच पाहिजे. चालत ना. याक विचारूचा होता. विचारा ना, बिंदास. तुमचं प्रोजेक्ट सुरू होता ना, एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट साठी मोठ्या प्रमाणात लाकडा लागतली ना. मग ती सगळी लाकडा आमच्याकडनं घेतलास तर स्वस्तात काम होईल. म्हणजे कसा, तुमचा फायदा होईल आणि आमचं पण. स्मार्ट. 2-2 मिनिटांनी तुम्ही असं बोलून ना आम्हाला एकदम चकित करून टाकताय. आता डन करून टाकू. शेट्टी साहेब, मगाशी मी सांगलंय तुमका, वो आमच्या घरची लक्ष्मी असा ती लक्ष्मी. हा, पहिलं एक काम कर, तुम्ही एक घर बदलून टाका. कशात? कसं आहे महेश, नुसतं कामात हुशार असून चालत नाही. तुमचा एवढा लाखोंचा व्यवसाय तो लोकांना कळायला पण पाहिजे ना. अभी देखो ना, बेबी ये सोना पहनता हूं. कशासाठी? लोकांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी. तर का आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे तर सोसायटीला दाखवायला पण पाहिजे ना, स्वतःचं प्रमोशन करायला पाहिजे. आपलं मूळ फक्त विसरायचं नाही, पण काही सोंगत घ्यावी लागतातच. बघा, मला असं मनापासून वाटतं की तुमचं एक मोठं छान घर असावं.
बाकी तुमची मर्जी. ठीक आहे, करते विचार. त्यामुळे ना आपला गाव बी कुछ नाही, पण इथे तुमच्या घरात आल्यानंतर मी माझ्याच घरात आल्यासारखं वाटतं. मला कधी काय लागलं तो मेरे को फोन करने का. महेश के पास नंबर है मेरा. आता गजाले पुरे हा, जेवण घेवा. आयुष्यात आजवर मी खूप पापा केले. त्या सगळ्याचा प्रायश्चित्त म्हणून किती जरी माफी मागले ना तरी मन शांत होतं नाही, आणि ह्या जन्मात तर नाहीच ना. ह्या असला जगणं काय कामाचा. फार वेळ खोलवीरीकडे बघत राहा नको. वीर आपल्याकडे बघूक लागता. मागे फिर ये.